मेंढ्या हे अतिशय मौल्यवान पाळीव प्राणी आहेत जे व्यवसायासाठी पाळले जातात। मेंढ्या त्यांच्या मऊ लोकरसाठी ओळखल्या जातात। त्यांची लोकर त्यांना थंड हवामानात उबदार ठेवण्यास मदत करते। मेंढ्यांच्या अंगावर केसाळ कातडी असते, ते केस म्हणजेच लोकर, ज्याचा वापर स्वेटर आणि ब्लँकेट सारखे कपडे बनवण्यासाठी केला जातो। मेंढ्या आपल्याला अनेक उपयुक्त गोष्टी देतात। मेंढ्या आपल्याला कपड्यांसाठी लोकर, अन्नासाठी मांस आणि दूध देखील देतात, ज्यामुळेच ते अतिशय मौल्यवान पाळीव प्राणी बनतात। ते त्यांच्या चरण्याच्या किंवा शेतात गवत खाण्याच्या सवयीसाठी ओळखले जातात। मेंढ्या जगभर आढळतात, परंतु ते विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये आढळतात। ते शाकाहारी आहेत, म्हणजे ते प्रामुख्याने गवत खातात, परंतु ते इतर वनस्पती आणि भाज्यांचाही आनंद घेतात। काही मेंढ्यांना शिंगे असतात तर काहींना नसतात। मेंढ्यांना 4 पाय, 2 डोळे, कान आणि छोटी शेपूट असते। मेंढ्यांचे अनेक प्रकार आहेत। काही लोकप्रिय जातींमध्ये मेरिनो, सफोक आणि डोरसेट यांचा समावेश होतो। मेंढ्या पांढऱ्या, काळ्या, तपकिरी आणि अगदी ठिपक्यासह विविध रंगात येतात। जगभरात मेंढ्यांच्या 1000 पेक्षा जास्त जाती आहेत। एका मेंढीचे वजन जातीनुसार सरासरी 45 ते 100 किलोग्राम असते। ते सहसा खांद्यावर सुमारे 2 ते 3 फूट उंच उभे असतात। जेव्हा ते घाबरतात किंवा उत्साहित असतात तेव्हा ते ताशी 20 मैल पर्यंत वेगाने धावू शकतात। मेंढ्या उत्तम पोहणारे नसतात आणि सहसा पाणी टाळतात। मादी मेंढीला भेड, नर मेंढीला मेंढा आणि त्यांच्या बाळाला कोकरू म्हणतात। त्यांना एका वेळी 1 किंवा 2 कोकरे होतात। कोकरे बहुतेक वेळा पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे कोट घेऊन जन्माला येतात, परंतु त्यांचा रंग त्यांच्या पालकांनुसार बदलतो। भेड महान आई आहेत आणि त्यांच्या कोकरांची चांगली काळजी घेतात। त्यांना उबदार ठेवतात आणि त्यांना दूध पाजतात। मेंढ्यांची योग्य काळजी घेतल्यास ते सुमारे 10 ते 12 वर्षे जगू शकतात। मेंढ्या हे सामाजिक प्राणी आहेत। त्यांचे वेगवेगळे आवाज आहेत जे ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरतात, जसे की त्यांच्या कोकरांना हाक मारण्यासाठी किंवा इतरांना धोक्याची चेतावणी देण्यासाठी। मेंढ्यांना लांडगे आणि कोयोट्स सारख्या प्राण्यांपासून धोका असतो। मेंढपाळ मेंढ्यांची काळजी घेण्यास आणि त्यांना हानीपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात। मेंढ्या हे सहसा शांतता आणि सौम्यतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते।